तांदळाचे पीठ न करता, खिशी न घेता आज आपण एवढे क्रिस्पी तांदळाचे पापड केले आहे आणि 100% गॅरंटी देते की तुमचा एकही पापड चिरणार नाही। इतके सोपे असे हे पापड आहे। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी पाहिल्यानंतर इतकी सोपी अशी वाटणार आहे की तुम्हाला स्वयंपाकाचा थोडाही अनुभव नसला तरीही तुमचे पापड मात्र अचूक तयार होणार आहे। कारण उन्हाळी वाळवण आता सोपं झालं आहे। त्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आपण नवनवीन कृती शेअर करत आहोत। त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चौपट फुलणारे तांदळाचे पापड कसे करायचे ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहे, रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर आपण एका पातेल्याच्या मापाने मोजून घेतली तुम्ही तरीही चालणार आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला तांदूळ भिजल्यानंतर तो मोजून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकूया। आता पाणी टाकताना मोजण्याची वगैरे गरज नाही, खूप सारं पाणी टाकून द्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं। 7 ते 8 तासासाठी हे तांदूळ असेच बाजूला ठेवून द्यायचे। आता मी सकाळी ठेवले होते, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हात वाळवण्याची गरज नाही, सावलीत देखील हे पापड छान वाळतात। आता या पातेल्याच्या मापाने पाऊण पातेलं एवढं तांदूळ झालेले आहे, भिजलेले तांदूळ। त्याच पातेल्याच्या मापाने 1.5 पातेलं भरून एवढं मी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये टाकूया 2 चमचे जिरं, 1 चमचे पांढरे तीळ, पाऊण चमचा पापड खार आणि त्यानंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ। साधारणतः पाऊण चमचा एवढंच मीठ घेतलं, कारण पापड खारमध्ये देखील खारटपणा असतो आणि वाळवण्याचे पदार्थ म्हटले की त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे कमीच वापरायचं। पाणी अगोदर छान असं उकळलं आहे, पाण्यामध्ये जिऱ्याचा वगैरे सर्व रंग खूप छान असा उतरलेला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला उकळीच येऊन द्यायची। त्यामध्ये टाकूया तांदूळ, त्यानंतर हलकंसं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर छान अशा 3 ते 4 शिट्ट्या करून हे शिजवून घ्यायचं, जेणेकरून तांदूळाचा पूर्णपणे गाळ झाला पाहिजे, पूर्ण छान असा हा तांदूळ शिजला गेला पाहिजे। त्यासाठी मंद आचेवर साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या केल्या, गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवरच 3 ते 4 शिट्ट्या करायच्या। पापडासाठीचं पीठ छान असं शिजलेलं आहे की नाही सोपी पद्धत। तुम्हाला उन्हाळी वाळवण्याच्या आता इथून पुढे टेन्शन न घेता सोप्या पद्धतीने रेसिपी शिकायची असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच आपण भरपूर टिप्स आहेत, प्रत्येक रेसिपी आणि अगदी सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीने रेसिपी पाहत असतो। अशा पद्धतीने पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने छान असं आपल्याला हे पीठ मॅश करून घ्यायचं। पापडासाठी आपल्याला यामध्ये सगट किंवा अर्धा तांदूळ भात राहिला नको, त्यासाठी जेवढं जास्त मॅश करून घेता येईल तेवढं जास्त हे मॅश करून घ्या। तुम्ही हवं तर थोड्या क्वांटिटीमध्ये हे मिक्सरला फिरवून घेतलं तर अगदी बेस्ट आहे, परंतु मिक्सरला फिरवून न घेता मला हीच पद्धत सोपी वाटते, कारण भांड्याचा जास्त पसारा न करता मी नेहमी रेसिपी करण्याचा प्रयत्न करते। परंतु तुम्हाला जर अशा पद्धतीने मॅश करणं थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडं घ्यायचं, 1-1 चमचा आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं। सर्व छान असं मॅश करून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता पापडासाठीचं पीठ तयार झालं। खिशी घ्यायची गरज नाही, त्यामध्ये गोळ्या होण्याचं टेन्शन नाही, हटवण्याची तर अजिबातच गरज नाही। अगदी छान परफेक्ट असं पीठ तयार झालं आहे। आता तुम्हाला सगळ्यात बेस्ट आणि सोपी आयडिया सांगते। अशा पद्धतीची तुम्ही कॅरी बॅग घेऊ शकता, थोडासा तेलाचा त्यामध्ये टाकायचा आणि पीठ त्यामध्ये मळून घेतलं तुम्ही गरम असताना तरी देखील चालेल, तुम्हाला मॅश करण्याची देखील गरज पडत नाही। ही एक सोपी पद्धत आहे। मिक्सरला फिरवून घेऊ शकता, ती एक सोपी पद्धत, आणि अशा पद्धतीने मॅश करू शकता। अशा 3 पद्धतीने तुम्ही हे पीठ व्यवस्थित तयार करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पापड तयार करताना तुम्हाला हातावर छान असा गोळा तयार करून घ्यायचा, बॉल्स तयार करून घ्यायचा, त्यानंतरच पापड तयार करायचं। हे पहा किती छान पापड तयार झाला। आयुष देखील हा पापड करण्यासाठी मदत करत आहे। पहिला पापड मात्र आयुषनेच टाकलेला, आता दुसरा पापड देखील अशाच पद्धतीने आयुष टाकत आहे आणि खूप सोपी पद्धत आहे, पटकन निघतो, छान परफेक्ट पापड तयार होतो। आता राहिलेले सर्व पापड मी देखील तयार करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी हातावर छान असा बॉल्स तयारच करून घ्यायचा, त्यानंतर पापड करायचा, म्हणजे पापड चिरत नाही। अगदी परफेक्ट असे पापड तयार होत आहे। तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट झाले। आणि हो, रात्रीची व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे उन्हामध्ये वगैरे
हे पापड आपल्याला फक्त 1 तासासाठी दुसऱ्या दिवशी ठेवायचे. रात्रभरासाठी छान असे फॅनखाली मी हे पापड सुकवून घेत आहे. दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही उन्हामध्ये 1 तासासाठी ठेवले की तुमचे पापड रेडी आहे की नाही. सोपी पद्धत, खूप छान सोप्या पद्धतीचे हे पापड आहे. आणि तुम्ही पाहू शकता सगळे पापड एकसारख्या रंगाचे आकारावर तयार झाले, कोणताही पापड चिरलेला नाही. त्यामुळे तुम्ही पीठ व्यवस्थित असं मॅश करून घेतलं तर तुमचे सगळे पापड परफेक्ट तयार होणार आहे. खूप छान असे उन्हामध्ये मी 1 तासासाठी ठेवलेले आहे. पापड आपले सर्व तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी फक्त पाऊण पातेलं म्हणजेच जे वाळवलेले तांदूळ होते, सुके तांदूळ होते ते तर फक्त अर्ध पातेलं म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 वाटीच्या आसपास होते. त्यामध्ये एवढे सगळे पापड आपले तयार झाले. आता आपण पापड देखील तळून पाहूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंट नक्कीच करत चला, जेणेकरून तुम्हाला कोणत्या वाळवण्याच्या रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंटमधून नक्कीच कळेल. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील करा. आणि या व्हिडिओच्या शेवटी वाळवण्याच्या काही रेसिपींच्या व्हिडिओ मी टाकणार आहे, त्या रेसिपी देखील नक्कीच पहा. हे पहा, या ठिकाणी तेल मात्र कडकडीत तापलेलं असायला हवं आणि किती पांढरा शुभ्र रंगावर आपला हा पापड तयार झालेला आहे. अगदी छान परफेक्ट असा आपला हा तांदळाचा पापड तयार झाला आहे. कसलंही टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने हे तांदळाचे पापड आपले बनवून तयार झालेले आहे. खूप छान असे दिसत आहे आणि या पापडाचा क्रिस्प तुम्ही पाहू शकता. इतका भुगा होईल, इतका कुरकुरीत क्रिस्पी असा हा पापड तयार होतो. तुम्ही पाहू शकता खूप छान असे पापड तयार झालेले आहे. त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मटण मसाला, चहाचा मसाला आणि लोणचे मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. खूप छान असे आपले चौपट फुलणारे तांदळाचे पापड बनवून तयार झालेले आहे. त्याचबरोबर समर ड्रिंकमध्ये आपण बीटरूट कांजीची रेसिपी देखील येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पाहणार आहोत. ती रेसिपी पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे 12 वाजता तुम्हाला नोटिफिकेशन ही नक्कीच येईल. खूप छान क्रिस्पी असे आपले चौपट फुलणारे तांदळाचे पापड आज बनवून तयार झालेले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.